नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या अगदी नव्या कोऱ्या गृहनिर्माण धोरणाबद्दल. तब्बल 18 वर्षांनी हे धोरण आलंय. माझे घर माझा अधिकार असं याचं घोषवाक्य आहे. हो, आणि उद्देश मोठा आहे 2030 पर्यंत प्रत्येकाला स्वतःचं टिकाऊ आणि सुरक्षित घर देण्याचा. 18 वर्षांचा काळ खूप मोठा आहे. म्हणजे इतक्या वर्षांनी हे धोरण येणं याची गरज किती होती असं वाटतं? गरज तर प्रचंड होती, विशेषतः परवडणाऱ्या घरांची. म्हणजे सामान्य माणूस, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी तर खूपच. आणि सरकारचा दावा आहे की यामुळे राज्यात मोठी गुंतवणूक पण येईल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल वगैरे. नक्कीच. मग या धोरणात नेमकं काय काय आहे? सुरुवात कुठून करायची? घरांची टंचाई कमी करण्यापासून? हो, तो एक महत्वाचा भाग आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे आता MIDC म्हणजे औद्योगिक वसाहतींमध्ये जी जागा असते हो. त्यातल्या सुविधा भूखंडावर आता घरं बांधता येणार आहेत. म्हणजे साधारण 20% जागेपैकी काही भाग निवासी वापरासाठी देणार आहेत. अच्छा. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात पण घरं? हो, साधारण 10 ते 30% जागा निवासी वापरासाठी. कल्पना अशी आहे की शहरांजवळ जागा कमी आहे, तर इथे उपलब्धता वाढेल. पण मग तिथल्या औद्योगिक सुविधांवर परिणाम नाही होणार? तो एक मुद्दा आहेच. तो कसा हाताळणार हे बघावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉक टू वर्क संकल्पना. हां, ऐकले याबद्दल. म्हणजे कामाच्या जवळ घरं. अगदी. जिथे जास्त रोजगार आहे तिथेच घरं बांधण्यावर भर असेल. आणि मोठ्या शहरांमध्ये म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका. आणि MMRDA सारखी प्राधिकरणं? हो, त्यांना आता सर्वसमावेशक घरांचं नियोजन करणं बंधनकारक असेल. म्हणजे सगळ्यांसाठी विचार करावा लागेल. हे नियोजन म्हणजे फक्त कागदावर राहू नये, यासाठी काही तंत्रज्ञानाचा वापर वगैरे? हो, तसा विचार आहे. सगळी निर्णय प्रक्रिया डेटा आधारित असेल असं म्हटलंय. आणि एक केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म, राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल तयार करणार आहेत. म्हणजे सगळी माहिती एकाच ठिकाणी, पारदर्शकतेसाठी. बरोबर. उद्देश तोच आहे. माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि पारदर्शकता वाढावी. याचा फायदा नेमका कोणाकोणाला मिळेल? कोण लाभार्थी असतील? बरेच गट आहेत यात. जसं की नोकरदार महिला, विद्यार्थी यांना भाड्याने घरं मिळायला मदत होईल. औद्योगिक कामगारांसाठी पण योजना आहेत. त्यांना सुरुवातीला 10 वर्ष भाड्याने आणि नंतर मालकी हक्क मिळू शकेल. अच्छा. आणि मग काही विशेष गट पण आहेत. शासकीय कर्मचारी, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग व्यक्ती, पत्रकार, कलाकार, गिरणी कामगार, माथडी कामगार, यादी बरीच मोठी आहे. मुंबईसारख्या शहरात पुनर्विकास हा खूप मोठा आणि कळीचा मुद्दा आहे. त्याबद्दल काय खास आहे यात? पुनर्विकासावर खूप भर दिलाय. एक म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी आता केंद्र सरकारच्या जमिनी वापरण्याचा प्रस्ताव आहे. हे महत्वाचं आहे. जागेची खूप अडचण असते SRA प्रकल्पांमध्ये. अगदी. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आता झोपडीधारक आणि बिल्डर यांच्यातला जो करार असतो ना, हो. पण आता नोंदणीकृत करणं बंधनकारक असेल. यामुळे फसवणुकीला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. पण जे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले आहेत त्यांचं काय? मुंबईत असे बरेच आहेत ना? हो, आहेत की. मुंबई महानगर प्रदेशातच जवळपास 288 प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांच्यासाठी आता म्हाडा, सिडको, MMRDA या सगळ्या संस्था एकत्र येऊन काम करतील. म्हणजे भागीदारीतून ते प्रकल्प पूर्ण करायचा प्रयत्न करतील. आणि स्वयंपुनर्विकासाला पण प्रोत्साहन देणार आहेत. म्हणजे सोसायटी स्वतःच करते तो पुनर्विकास. बरोबर. त्यासाठी एक राज्यस्तरीय स्वयंपुनर्विकास कक्ष पण स्थापन करणार आहेत. पण पुनर्विकास म्हटलं की घर मालकांचे हक, वेळेवर घर मिळणं हे प्रश्न येतातच. येतात. आणि म्हणूनच आता एक नवीन गोष्ट अनिवार्य केली आहे, त्रिपक्षीय करार. त्रिपक्षीय करार म्हणजे सोसायटी, विकासक आणि संबंधित प्राधिकरण, उदाहरणार्थ म्हाडा, या तिघांमध्ये करार होईल. यामुळे जबाबदारी निश्चित होईल. कुणी टाळाटाळ केली तर कळेल, घरमालकांना जास्त सुरक्षा मिळेल. हे सगळं ऐकायला खूपच व्यापक वाटतंय. एवढ्या मोठ्या योजनांसाठी पैसा कुठून येणार? त्यासाठी पण तरतूद आहे. राज्यात महाआवास निधी नावाचा एक फंड उभा करणार आहे, तब्बल 20,000 कोटी रुपयांचा. 20,000 कोटी मोठी रक्कम आहे. हो. आणि फक्त पैसा नाही तर नवीन तंत्रज्ञानावर पण भर आहे. म्हणजे बांधकाम क्षेत्रात आधुनिक, पर्यावरणपूरक, आपत्तीरोधक तंत्रज्ञान आणण्यासाठी एक बांधकाम तंत्रज्ञान संशोधन केंद्र सुरू करायचा पण विचार आहे. आणि समजा काही वाद झालेच, तक्रारी आल्या तर? त्यासाठी पण एक राज्यस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा असेल. लोकांना न्याय मिळायला मदत होईल. एकंदरीत घरांची टंचाई कमी करणं, वेगवेगळ्या गटांना घरं उपलब्ध करणं, रखडलेला पुनर्विकास मार्गी लावणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं यावर भर दिसतोय. हो, धोरण नक्कीच महत्वाकांक्षी आहे, सर्वसमावेशक पण वाटतंय. म्हणजे कागदावर तर खूप छान दिसतंय. पण खरी कसोटी आहे ती अंमलबजावणीची. बरोबर. विशेषतः हे MIDCच्या जमिनी वापरायला मिळणं, त्रिपक्षीय करार प्रत्यक्षात येणं, रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होणं, हे सगळं शासकीय यंत्रणा आणि खासगी विकासक यांच्यातला समन्वय कसा राहतो यावर अवलंबून आहे.